नमस्कार अमरावती। अमरावती महानगरपालिकेच्या महत्त्वाचा टप्पा ठरत नवनियुक्त स्वीकृत नगरसेवकांची 20 फेब्रुवारी शुक्रवारी पहिलीच आमसभा उत्सवात पार पडली। विविध पक्षातील एकूण 8 स्वीकृत नगरसेवकांची अधिकृत निवड यावेळी जाहीर करण्यात आली। मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या हस्ते सर्व नवनियुक्त नगरसेवकांना प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी, उपमहापौर सचिन भेंडे यांनी सुद्धा सर्वांचे अभिनंदन करीत पुढील कार्यकाळाकरिता शुभेच्छा दिल्या। स्वीकृत नगरसेवकांमध्ये भाजपकडून ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे आणि संजय तिरतकर, तर काँग्रेस पक्षाकडून माजी महापौर मिलिंद चिमोटे तसेच मंडल सांद दैनिकचे संपादक अनिल अग्रवाल आणि भोजराज काळे यांची निवड करण्यात आली। शिवसेना शिंदे गटकडून दिनेश बोप, युवा स्वाभिमान पक्षाकडून संजय हिंगासपुरे आणि एमआयएम पक्षाकडून सय्यद अली यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली आहे। निवडीनंतरची ही पहिलीच आमसभा अमरावती महानगरपालिका अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत पार पडली। शहर विकासाच्या नव्या दिशा ठरवण्याकरिता आणि लोकहितांचे निर्णय घेण्याकरिता ही आमसभा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। अशात आता येणाऱ्या दिवसात अमरावती शहरातील स्वच्छता, पार्किंग सह इतर महत्त्वाचे ज्वलंत प्रश्न निकाली लागणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। काँग्रेस पक्षाच्या नेत्या आमच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर, दुसरे काँग्रेस पक्षाचे नेते या शहराचे माजी पालकमंत्री आदरणीय डॉक्टर सुनील भाऊ देशमुख, या जिल्ह्याचे खासदार बळवंत भाऊ वानखडे, शहराचे अध्यक्ष बबलू भाऊ शेखावत, या सगळ्यांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकली। या सभागृहाचा विरोधी पक्षनेता म्हणून मी काम करणार आहे आणि काँग्रेस पक्षाला एक नवीन संजीवनी देण्याचं काम अनिल भाऊ अग्रवाल, माजी महापौर मिलिंद भाऊ चिमोटे हे 2 हिरे स्वीकृत सदस्य म्हणून आज सभागृहात त्यांची घोषणा झाली। मी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांचा मनापासून आभारी आहे आणि आमच्या समोर एक आव्हान आहे की पक्षाच्या संदर्भामध्ये अधिक पक्ष मोठा करण्याची जबाबदारी आहे, लोकांना न्याय देण्याची जबाबदारी आहे, या गावातले विकासाचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आहे। प्रशासकाच्या काळामध्ये जो भ्रष्टाचार झाला तो आता पुढच्या काळात तुम्ही सभागृहात सगळे ऐकणार आहे। आम्ही प्रशासनाच्या काळात झालेला भ्रष्टाचार सगळा उघडकीस आणणार आहे। स्वच्छतेचा प्रश्न असो, गावातल्या दैनंदिन लोकांना महापालिकेशी जेही काम पडते ते सगळे कामं त्यांचे सोडवण्याच्या साठी आम्ही सर्व लोक समर्थ आहोत असं तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करतो। धन्यवाद। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्व केंद्रीय नेते, अमरावतीचे माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील भाऊ देशमुख, यशोमतीताई, आमचे सहकारी, आमचे मित्र, दबंग नेते श्री विलासभाऊ इंगोले, माझे दुसरे बंधू श्री बबलू भाऊ शेखावत, या सर्वांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याच्याकरता मी या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। गेल्या 4 वर्षामध्ये या शहरामध्ये फार मोठा भ्रष्टाचार प्रशासकाच्या राजवटीत झालेला आहे। पूर्ण या शहराची स्थिती बिघडून गेली आहे। अशा परिस्थितीमध्ये सभागृहामध्ये मला प्रवेश मिळाला। मी माझी जी कमिटमेंट आहे ती या शहरातल्या नागरिकांच्या सर्व जे प्रश्न आहेत त्यावर विलास भाऊनी, बबलू भाऊनी आम्ही अनेक आंदोलनं केले आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान आणि निवडणुकीच्या दरम्यान या शहरातल्या नागरिकांना जे आम्ही आश्वासनं दिले त्या आश्वासनासाठी आम्ही सभागृहामध्ये प्राणपणाने लढू, एवढं या शहरातल्या नागरिकांना सांगतो। पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद। अमरावती महापालिकेच्या इतिहासात मी दुसरा संपादक आहे जो त्या महापालिकेच्या इतिहासात पोहोचलो आहे। याच्या अगोदर दैनिक प्रतिदिन पेपरचे संपादक नाना काऊजा पहिल्या हाऊसमध्ये पोहोचले होते। यानंतर मी लकी आहे का आज मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आहे आणि ह्या दिवसाला माझ्या सभागृहात स्वीकृत नगरसेवक म्हणून माझी घोषणा झाली। मी याकरिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या याचा आभार व्यक्त करतो आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, आमच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर, आमचे नेते सुनीलजी देशमुख, आमचे मित्रबंधू आणि महापालिकेचे आणि शहराचे नेते काँग्रेसचे माजी महापौर विलासभाऊ इंगोले आणि बबलू भाऊ शेखावत यांचा आभार व्यक्त करतो। त्यांनी माझ्यावर जे विश्वास दर्शवला आणि काँग्रेसचे सर्व 15 नगरसेवक यासह वंचित आघाडीने जे समर्थन दिलं आहे, मी सगळ्यांच्या प्रति आभार व्यक्त करतो आणि प्रयत्न करेल की 5 वर्ष महापालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून जे जे करायचं आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आता मी पत्रकार जरी आता स्वीकृत नगरसेवक झालो असेल तरी DNA माझा पत्रकाराचाच आहे, म्हणून पत्रकार म्हणूनच हाऊसमध्ये वागेल इतकी आम्ही देतो।
खरं सांगायचं तर स्वीकृतपदी निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम आमची श्रेष्ठी आहेत बावनकुळे साहेब, फडणवीस साहेब, तर आमचे कोठेकरजी आणि लोकलचे सगळे, त्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अमरावती शहरासाठी काहीतरी करायची एक उर्मी मनामध्ये आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याकरता मी सुरुवातीला इलेक्शनच्या अगोदर प्रयत्न केले होते. कारण असंच की वकिली झाला, क्रीडा क्षेत्र आलं, सामाजिक क्षेत्र आलं, ह्याच्यामध्ये आपण काम करतो आहे, पण त्याचा उपयोग शहराला व्हावा ही एक मनोमन इच्छा होती. हे सगळे गुण जेव्हा वडील नगरपालिकेत होते उपाध्यक्ष म्हणून, नंतर आई महापौर झाली, तेव्हापासून सारखं हे मनात असते की आपल्याला शहरासाठी काहीतरी करायचं आहे. आणि ही जी इच्छाशक्ती असते त्या ती ही इच्छा पूर्ण करण्याकरताच भाजपने माझ्यामधलं काहीतरी जाणलं असावं आणि त्यांनी त्या अधिकाराने मला इथे आज पाठवलं आहे. माझं वैद्यकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, नाट्य क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्र या सगळ्यांशी जो माझा अनुभव आहे, जे कॉन्टॅक्ट्स आहे, या सगळ्यांचा अनुभव पाठीशी घेऊन अमरावती शहराकरता काय काय करता येईल तो सर्वतोपरी प्रयत्न मी येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. आणि त्या दृष्टीने आपल्या सगळ्यांचं सहकार्य लागणार आहे, एवढीच अपेक्षा आपल्यासमोर आज व्यक्त करतो. तुम्हाला तिकीट मिळाली नव्हती, तुम्ही नाराजी झाली होती. आता तुम्ही नाराजी दूर झाली का? तिकीट मिळालं नव्हतं इथपर्यंत बरोबर आहे, पण नाराजी झाली होती असं म्हणता येणार नाही. कारण तिकीट न मिळाल्यानंतर सुद्धा मी भाजपसाठी काम केलं, प्रभाग क्रमांक 17चा प्रभारी म्हणून मी काम केलं आणि भाजपचा चांगला निकाल लागावा या दृष्टीने मी कार्यरत होतो. आणि ते जे काम माझं होतं ते बघितल्यानंतरच भाजपने मला स्वीकृत सदस्य म्हणून इथे अधिकार दिलेला, आपल्याला जबाबदारी दिलेली.